जय भीम. बघूया आजचं बातमीपत्र. अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानमपूर गावातील प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून वाद चिघळला आहे. गावकऱ्यांनी आंबेडकरी समाजावर बहिष्कार टाकल्याचा आरोप करत 200 कुटुंबांनी 6 मार्च रोजी सकाळी गाव सोडले. मंत्रालयावर धडकण्यासाठी हजारो समाज बांधव अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. ग्रामपंचायतच्या ठरावासह शासनाच्या सर्व परवानग्या स्वागत कमानीला मिळाल्या आहेत. मात्र असे असतानाही गावातीलच काही लोकांनी विरोध करत आमच्यावर बहिष्कार टाकला आहे. पाणी बिनी लागलं तर सांगत जा. बावडी गावाजवळ असलेल्या उकळ शिवारात असलेल्या नवागळ मंदिर येथे यात्रा पार पडली. यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचे आयोजन असल्याने विविध समाजातील लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. त्या अनुषंगाने बौद्ध बांधव देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. समाज बांधवांकडूनही महाप्रसाद घेणाऱ्या भावी भक्तांना जेवण वाढण्यास सुरुवात केली. पण काही जातीयवादी मानसिकता असणाऱ्या व्यक्ती बौद्ध बांधवांना धमकी देण्याचे काम करत आहेत आणि त्यांनी बौद्ध बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी या मागणीसाठी 5 मार्चपासून त्यांनी बेमुदत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार, अशी संतप्त प्रतिक्रिया बौद्ध बांधवांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर त्या ठिकाणी आमचे समाज बांधव सुद्धा जेवणाच्या पंक्तीमध्ये जेवण वाढण्याचं काम करत असताना आमच्याच गावातील काही गावगुंड आमच्या समाज बांधवांना जातीवाचक शिवीगाळ करून म्हणाले होते की हे मारड्यानो, आम्हाला तुमच्या हातचं जेवण खायची वेळ आहे, खायचं जमत नाही, तुम्ही का पंक्तीत वाढता, तुमच्या हातचं आम्हाला जमत नाही, अशी जातीवाचक त्या ठिकाणी शब्द वापरून त्यांना जागेवर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पण आमचे समाज बांधव थोडे बाजूला जाऊन बोलू असं म्हणत असताना त्यांना बाजूला नेऊन जबर मारहाण केली. आमच्या समाज बांधवांनाच नाही तर मुलाबाळासह महिलांनासुद्धा वयोवृद्धांनासुद्धा जबर मारहाण झालेली आहे. आणि ही घटना 16 फेब्रुवारी रोजी घडलेली आहे. तर आम्ही या निषेधार्थ फिर्याद देण्यास गेलो असता आमची फिर्याद 2 दिवस उशिरा नोंदवण्यात आली व आरोपींना गोकाट फिरण्यास मोकळा वेळ मिळाला. पोलीस प्रशासनानं आमच्या केसमध्ये कोणतीही सखोल चौकशी न करता आरोपींना अटकपूर्वक जामीन करून त्यांनी दिलेली आहे. तर ही अटकपूर्व जामीन ॲट्रॉसिटीची केस असताना कशी काय होऊ शकते याची सखोल चौकशी व्हायला हवी व आमच्यावरच उलट खोटे गुन्हे त्यांनी नोंदवलेले आहेत. तर ह्या सर्व गुन्ह्यांची तपासणी करण्यात यावी व आमच्यावर केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत व काही आमच्या समाज बांधव विशाल भांडा सुगडे यांच्या
उजव्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे. फ्रॅक्चर होऊन सुद्धा त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. शस्त्रक्रिया झालेली असताना सुद्धा पोलीस प्रशासनाने त्याचं कुठलंही बयान किंवा जबाब घेतलेला नाही. पोलीस प्रशासन आमच्या गावात न येता आम्हाला फोनवर फक्त विचारणा करीत होते आणि पंचनाम्याच्या ठिकाणी व्यवस्थित पंचनामा सुद्धा झालेला नाही. तर या सर्व गोष्टी आम्हाला माननीय प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा. आमच्या ॲट्रॉसिटी केसची सखोल चौकशी व्हावी. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते सर्व माघार घेण्यात यावे व विशाल भांडवा सुगडे याचा जबाब नोंदवण्यात यावा. व महिलांना सुद्धा मारहाण झालेली आहे. महिलांना झालेल्या मारहाणीमध्ये महिलांना सुद्धा दुखापती झालेल्या आहेत. महिलांचे जबाब हे महिलांच्या म्हणण्याप्रमाणे न घेता महिलांना दबाव टाकून त्यांच्या म्हणजे पोलीस प्रशासनाच्या मनाप्रमाणे त्यांनी जबाब नोंदवलेला आहे. आरोपी अटकपूर्व जामीन करून गावात मोकाट फिरत आहेत. आम्हाला त्यांच्याकडून धमक्या येत आहेत. आमच्या बौद्ध वस्तीवर केव्हाही हल्ला होऊ शकतो. आमच्या जीवितास हानी होऊ शकते. याची प्रशासनाने नोंद घ्यावी. आम्ही याकरिता हे उपोषण धरलेलं आहे. तरी हे उपोषण धरून आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही येणाऱ्या 11 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. उद्या सायंकाळी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात निर्भय बनो महासभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक गिरीश पोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सभेत डॉक्टर विशंभर चौधरी, असीम सरोदे प्रमुख वक्ते असतील. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज असणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश TV नलवडे राहणार आहेत. त्यासाठी पण आम्ही तयार आहोत. आम्ही निर्भीडपणे सरकारच्या या पद्धतीच्या दडपशाहीला तोंड देऊ अशी सांगत निर्भय बनो चळवळ जी आहे ती राज्यावर फोफावते. याच्यावरती अनेक हल्ले भाजपच्या ज्या मित्र संघटना आहेत त्यांच्या संघटना त्या करतायत, पक्षाचे कार्यकर्ते करतायत, नेते करतायत. तर त्याला कोणती भीक न घालता यशस्वीपणे हजारोंच्या संख्येने सभा होतात. ती सभा जी आहे त्याच पद्धती सभा जी आहे कोल्हापूरमध्ये 9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता दसरा चौक मैदान कोल्हापूर या ठिकाणी होते. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली ती होणार आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी हे प्रमुख वक्ते असणार आहेत आणि कोल्हापूरचे सुपुत्र असलेले माजी न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे TN नलवडे साहेब देखील याच्यामध्ये असणार आहेत. अजूनही काही लोक त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत. याची माहिती आम्ही यथावकाश मीडियाला कळवू. वर्धा जिल्ह्यातील बोरगाव मेघेमधील वार्ड क्रमांक 1 मधील गिट्टी कदान परिसरात अनेक वर्षांपासून घरे बांधून नागरिक राहत आहेत. यात सुमारे 1500 कुटुंबांचा समावेश आहे. या नागरिकांनी स्थायी पट्टे देण्याची मागणी अनेकदा निवेदन आणि अर्जाच्या माध्यमातून शासन दरबारी केली, मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. बोरगाव मेघे येथील गिट्टी खदान परिसरात 25 वर्षापासून वास्तव्यात राहणाऱ्या नागरिकांना अजून प्रशासनाने जमिनीचे पट्टे वाटप नाही केले. त्यांना प्रशासनाला वारंवार निवेदने विनंत्या करण्यात आल्या, परंतु प्रशासनाने त्यांची कुठलीही दखल नाही घेतली. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेकडून हा एक मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चाला जर आम्हाला न्याय न मिळाला तर महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे जिल्हाभर मनसेतर्फे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है.
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। भारतात लोकशाही पद्धतीने सन 2005 पर्यंत निवडणूक ही बॅलेट पेपरने होत होती. मात्र त्यानंतर आज सर्व निवडणुका EVM मशीनद्वारे घेण्यात येत असून ज्या उमेदवाराला मतदान करण्यात आले ते मत सदर उमेदवारास मिळाले की नाही याबाबतीत साशंकता निर्माण होत आहे. व्हीव्हीपॅटमुळे कोणालाच समाधान होत नाही. तसेच EVM ही एक मशीन असून तिला रिमोटद्वारे नियंत्रित करता येते, म्हणून निवडणूक प्रक्रियेवर मुळीच विश्वास नाही. हे आम्ही भारताचे लोक सातत्याने अनुभवत आहोत. या संदर्भात पंजाबमधील चंदीगड महापौर निवडणूक प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाने ही लोकशाहीची हत्या आहे असे स्पष्ट केले आहे. आम्ही भारताचे लोक समस्त बल्लारपूर नगरवासियांद्वारे आजच्या या भव्य जन आक्रोश मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजनाची प्रमुख मागणी हीच होती की ही EVM मशीन आपल्याला हटवायची आहे आणि त्या जागी या वर्षाचं जे निवडणूक आहे, लोक जे आपलं मतदान यूज करणार आहे, मताधिकार यूज करणार आहे, ते कुठे ना कुठे बॅलेट पेपरनं झालं पाहिजे. कारण या लोकतंत्रामधील जो विश्वास आहे तो लोकांचा कायम राहावा. सध्या स्थिती अशी आहे की EVM मध्ये लोकांमध्ये एक भ्रमाची स्थिती आहे. कुठे ना कुठे त्यांना खात्री आहे की ते जे मत ज्या त्यांच्या प्रतिनिधीला टाकायला जाणार आहे, त्या जे प्रश्नावरती ते मत टाकणार आहे, कदाचित तो मत त्या प्रतिनिधीला न जाता दुसऱ्याच कोणा पक्षाला जाऊ शकतो. म्हणूनच भारतातील तसेच बल्लारच्या शहरातील सगळे नागरिकांची ही विनंती होती की आपण यासाठी एक जनआंदोलन करू. आज दिनांक 6 मार्च रोजी आपण तेच केलं आहे. इथे लोकांद्वारे आयोजित हे एका प्रकारे जनआंदोलन होतं. इथं त्यांचे महत्त्वाचे मुद्दे हेच होते की आमचा शिक्षणाचा, मुलांच्या शिक्षणाचा हक्क त्याला भेटला पाहिजे. सोबतच सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावरती काहीतरी समस्या निराकरण झालं पाहिजे. आणि तसंच जे आजच्या स्थितीचा ज्वलंत मुद्दा आहे बेरोजगारी, या बेरोजगारीवर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे आणि प्रत्येक युवाला त्याच्या हाताला रोजगार भेटला पाहिजे. या सगळ्या गोष्टींना घेऊन आज लोकांनी आपला इथे आक्रोश व्यक्त केला आहे. आणि EVM हटाव, बॅलेट पेपर लाव, लोकतंत्र बचाव या एका घोषणेअंतर्गत आज सर्व बल्लारशाचे नागरिक संघटित झाले आहे आणि त्या संघटनेची शक्ती आज नागरिकांनी इथे दाखवलेली आहे. जन आक्रोश मोर्चा का आयोजन किया गया था और ये आयोजन किसी राजनीतिक या धार्मिक संस्था या पार्टी के थ्रू नहीं था. ये जो था वो हम भारत के लोग इसके अंतर्गत था. इस आयोजन की शुरुआत नई नगर परिषद काटा गेट यहाँ से शुरू होकर के ये फिर बाबा साहब के स्टैचू के पास, छत्रपति शिवाजी महाराज के स्टैचू पर आकर के इन्हें मानवंदना दे करके उसके बाद तहसील कार्यालय में समाप्ति हुई. और इस तहसील कार्यालय में तहसीलदार साहब को ये निवेदन दिया गया और ये निवेदन 4 जगह पे इनके मार्फत भेजा गया है. वो थे राष्ट्रपति महोदय, उसके बाद सर न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय नई दिल्ली, उसके बाद मुख्य निर्वाचक आयोग चुनाव आयोग को और अंत में मुख्य गृह सचिवालय भारत सरकार केंद्रीय सचिवालय को. तो ये जो मांगे थी, ये मुद्दा इसमें महत्व का मुद्दा था कि EVM को बैन करना चाहिए, क्योंकि EVM के ज़रिए कहीं ना कहीं हमारे लोकतंत्र को हानि पहुंचाई जा रही है और उसके ज़रिए सारे हमारे हक और अधिकारों को ख़त्म किया जा रहा है. और जो अभी तक के जो जितने भी हमारे प्रतिनिधि जो चुन कर के हमने दिए हैं, उन सारे प्रतिनिधियों ने हमारी बात को ना ठीक किया और ना हमारे सामाजिक और आर्थिक जो हमारे हक थे उसको बहाल किए. इलेक्टोरल जो बॉन्ड था, आज उसके ऊपर निर्णय आने वाला था कि आज जो SBI है वह आज अपना पूरा डाटा प्रस्तुत करने वाली थी.
तो इससे लोकतंत्र को और मजबूती प्रदान होती है। जिस प्रकार 15 फरवरी को इलेक्ट्रल बॉन्ड के ऊपर सुप्रीम कोर्ट ने जो जजमेंट दिया, उससे लोकतंत्र को और अधिक बल मिला और उसी बल को आज फिर से ताकत मिलने वाली थी, यानी लोकतंत्र को ताकत मिलने वाली थी। इसलिए हमने 6 तारीख का चयन किया था और 6 तारीख का चयन आज सुप्रीम कोर्ट के जज क्या डिसीजन लेते हैं, क्योंकि एसबीआई ने फिर 115 दिन मांगे हैं, यानी 30 जून तक उन्होंने कहा है कि हम डाटा देंगे। जब पूरा चुनाव ही खत्म हो जाएगा तो उसका क्या मतलब रह जाएगा। इस प्रकार से सरकार हमें गुमराह कर रही है और यह सरकार फिर लोकतंत्र को खत्म करने के लिए भरकस प्रयास करके पातूर तालुक्यातील बोळखा या गावात राज्य मार्ग चौपदरीकरण करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे। मात्र मौजा बोळखा येथील रहिवासी धर्मसिंग प्रल्हाद राठोड यांनी आपल्या घरावर कारवाई करू नये असा अर्ज अकोला जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला असून प्रकरण न्याय प्रविष्ट आहे। याबाबत पातूर तहसील प्रशासनाच्या वतीने संबंधितांना नोटीस न देता त्यांच्या घरी कोणी नसताना घर पाडून जमीनदोस्त केले। त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू आणि शेतातून आणून ठेवलेला सोयाबीन, गहू याचे आणि घरातील टीव्ही, पंखा, लॅपटॉप सारख्या साहित्याचे नुकसान झाले। त्यामुळे दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करणार आहोत अशी माहिती धर्मसिंग राठोड यांच्या वतीने माध्यमांशी बोलताना व्यक्त मी धर्मसिंग प्रल्हाद राठोड, मी बोडखा येथील रहिवासी असून तालुका पातूर, जिल्हा अकोला। माझे घर हायवेच्या चौपदरीकरणासाठी काम सुरू आहे, त्यामध्ये घर जाणार होते। मला मोबदला न देता आमची जिल्हा न्यायालयात प्रकरण सुरू आहे, परंतु सदर तहसीलदार संबंधित हायवे अधिकारी यांनी पूर्व कल्पना न देता जेसीबीच्या सहाय्याने माझ्या घराची जमीनदोस्त केली आहे व माझ्या घरात 100 कट्टे गहू, 60 कट्टे तूर, 60 कट्टे सोयाबीन आणि माझ्या शेतातील काढलेल्या पूर्णपणे पिकाचे नुकसान केलेले आहे। तरी संबंधित तहसीलदार आणि यांच्यावर कारवाई करण्यात यावी। मी ॲडव्होकेट शैलेश राठोड, माझे पक्षकार आहेत धरमसिंग राठोड। यांचं प्रॉपर गाव हे आहे बोडखा, तालुका पातूर, जिल्हा अकोला। या ठिकाणचं यांचं हायवेवरील गाव विना कार्यवाही करून तहसीलदार आणि नायब तहसीलदार साहेबांनी कोणतीही प्रायर नोटीस न देता यांचे घर पाडलेले आहे। फक्त या संदर्भातला आमचं प्रमुख न्यायाधीश अकोला यांच्याकडे आमचे प्रकरण प्रलंबित आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा यांनी आदेश न घेता हे घर यांनी पाडलेलं आहे। या सदरू घरामध्ये यांचे कृषी विषय त्यांचे सगळे सामान, अमूल्य वस्तू, सोयाबीन, गहू असे सगळे याच्यामध्ये होते घरामध्ये। यांनी घर ते सामान काढण्याची सुद्धा यांना वेळ दिलेला नाही आणि त्या सगळं संपूर्ण सामानाची नासधूस करून ते संपूर्ण घर तोडून टाकलेलं आहे, नेस्तनाबूत केलेलं आहे। या कारवाई संदर्भात कोर्टाचा अवमान केल्या संदर्भात आम्ही आता पुढे विद्यमान न्यायालयासमक्ष आम्ही अवमान याचिका दाखल करून यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे। भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे सृष्टी शिंदे या 21 वर्षीय तरुणीचा काल मृत्यू झाला आणि संपूर्ण कोल्हापुरात संतापाची लाट उसळली। भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी विविध पक्षाने आंदोलन केले। आम आदमी पार्टीने प्रतिकात्मक आंदोलन केले। काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी तातडीने उपाययोजना करण्याबाबत आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिले, तर भाजपकडून कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, त्याशिवाय पालिकेतून हलणार नाही असा इशाराही दिला। दिवशी रात्री कोल्हापूरमध्ये अतिशय दुःखद अशी घटना घडली। 21 वर्षीय श्रद्धा शिंदे नावाची मुलगी, तरुणी, जिला नुकतेच पंख फुटले होते, जिने नुकताच आपल्या करिअरचा विचार केला होता, अशा तरुणीला 1 महिन्यापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता आणि परवा दिवशी रेबीजच्या या रोगामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। तिचा मृत्यू म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठी संतापाची लाट उसळली। काल वेगवेगळ्या पक्षांनी, वेगवेगळ्या संघटनांनी महापालिकेच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। काल आम्ही देखील
महानगरपालिकेचे जबाबदार अधिकारी, कारण हे कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यामध्ये अपयशी ठरलेत. त्याच्याकडे या प्रश्नाकडे वर्षानुवर्ष लोकांनी लक्ष केंद्रित केलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांच्या वर गुन्हा नोंद व्हावा याच्यासाठी काल आम्ही पोलिसांमध्ये चर्चा केलेली आहे, निवेदन दिलेलं आहे, तक्रार दिलेली आहे आणि याच अनुषंगानं आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आवाहन करतो, आता तरी जागे व्हा. एक प्रतिकात्मक देखाव्याच्या माध्यमातून असूड आंदोलनाच्या माध्यमातून आता तरी प्रशासनाला जाग यावी हा उद्देश ठेवून आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात असूड आंदोलन करतोय. तर मागच्या वर्षाची, चालू वर्षाची किंवा गेल्या 10 वर्षाची जर आपण आकडेवारी बघितली तर 10 वर्षामध्ये जवळपास 16 म्हणजे वर्षाला ॲव्हरेज 2 माणसं कुत्रे चावल्यामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. 20 ते 25 दर महिन्याला कुत्रे चावल्याच्या घटना होत आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं आता तरी डोळे उघडावेत, नाहीतर आम आदमी पार्टीच्या लोकांच्या आणि कोल्हापूरकरांच्या रोषाला मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडावं लागेल. या सगळ्या घटनाकडे महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही आसूड आंदोलन केलं. याच्यातनं महापालिकेनं योग्य तो बोध घेतला नाही तर याच्या पुढे सुद्धा महानगरपालिकेला आम्ही जेरीस आणू असा मी इशारा देतो. जय हिंद. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. चंद्रपूर शहरात 2 दिवसीय इंडस्ट्रियल एक्सपो महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या एक्सपोच्या माध्यमातून देशातील अनेक उद्योग कंपन्या जिल्ह्यात गुंतवणूक करणार आहेत अशी माहिती मेळाव्याचे आयोजक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. यावर काँग्रेसच्या प्रदेश सचिव तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा फसव्या कार्यक्रमाचे आयोजन करणे हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याची बोचरी टीका केली. आज आपण चंद्रपूरला ओळखताना एक इंडस्ट्रियल झोन म्हणून ओळखला जातो, कोल झोन म्हणून ओळखला जातो, WCL साठी ओळखला जातो आणि अशा वेळेस फक्त आणि फक्त हा मार्केटिंग स्टंट ऍडव्हर्टाइजमेंट साठी हा जो रोजगार मेळावा दिखावासाठी प्रस्तुत केला जातोय लोकांसमोर. पण चंद्रपूरचे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे की स्थानिकांना रोजगार इथे मिळून नाही राहिलेलं इतकं मोठं इंडस्ट्रियल झोन असून सुद्धा. जेव्हा आपण जिथे ज्या कंपन्यांमध्ये बघतो तिथे बऱ्यापैकी खूपसे बाहेरचे रोजगार आणून त्यांना नोकरी दिल्या जाते. भूमिपुत्रांना रोजगार मिळून नाही राहिलेला आहे. तर माझी हे सगळे जे मंत्री महोदय येऊन राहिलेले आहेत, सगळे जे पाहुणेगण येऊन राहिले आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमासाठी, मी म्हणणार असं हा म्हणजे लोकांच्या ऍडव्हान्टेजसाठी नाही हा कार्यक्रम, फक्त आणि फक्त यांच्या प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम म्हणून त्यांनी आयोजन केलेला आहे. पैसा याच्यावर खर्च करण्यापेक्षा तुम्ही भूमिपुत्रांना हे जे इकडे उपस्थित इंडस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये भूमिपुत्रांना जे 80% त्यांना मिळालं पाहिजे रोजगार त्यावर फोकस केलं पाहिजे आणि ही सगळी स्टंटबाजी बंद केली पाहिजे सरकारने. इलेक्शनच्या तोंडावर ही जी स्टंटबाजी करून राहिले ती कुठे ना कुठे थांबवायची गरज आहे असं मला वाटतंय. नाही, उद्योग येतील पण कुठले उद्योग येतील याची पण सुद्धा यांनी माहिती दिली पाहिजे. नावासाठी यांनी खोटं बोला आणि रेटून बोला हे यांचं आधीपासून पॉलिसी चालत आलेली आहे. उद्योग येतील असे नेहमी म्हणत जातात आणि मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रासाठी येत असतात ते गुजरातमध्ये पाठवतात आणि मग महाराष्ट्राला तसंच
लावारिस सारखं सोडलं जाते. अशा वेळेस तुम्ही उद्योग येतील म्हणण्यापेक्षा काय उद्योग येतील याच्यावर स्पेसिफाय करा आणि जे उद्योग आहे ते भूमिपुत्रांना का नाही मिळत आहे याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे, मला असं वाटतं सगळ्यांनी. मोताळा तहसीलदाराच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या कामांचा खोळंबा झालाय. त्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांची मोताळा येथून बदली करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष मेढे तहसील कार्यालयासमोर 4 मार्चपासून उपोषणावर बसले आहेत. तहसीलदार पिल्लारे हे अतिशय मनमानी करत आहे. ट्रॅक्टर पकडणे, ऑफिसला 2 वाजता येणे, 2-2, 4-4 महिने संजय गांधी निराधार योजना व शिक्षणाचे दाखले जे असतात त्याच्यावर सह्या न करणे, त्यासाठी मी माझे आमरण उपोषण करत आहे. कितवा दिवस आहे? हा 3रा दिवस आहे. किती दिवसापर्यंत करणार आहे? आणखीन जोपर्यंत हे आहे तोपर्यंत आहे. आम्ही आमरण उपोषण आहे. आमच्यासोबत काही दुसरे कार्यकर्ते आहे, ते जुटत आहे आमच्यासोबत. आपण जाणून घेऊया नेमके त्यांची प्रतिक्रिया काय. तहसीलदार पिल्लारे यांच्या मनमानी कारभाराला संपूर्ण तालुकाच त्रासलेला आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतील, अधिवासाचे सर्टिफिकेट असतील, त्याच्यानंतर उत्पन्नाचे दाखले असतील, कास्ट सर्टिफिकेट असतील. आता नुकतेच पंतप्रधान मोदी घरकुल योजनेचे दाखल्यांच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा चर्चा सुरू झाल्या. तर 2-2, 3-3 महिन्यापर्यंत पिल्लारे हा ते कागदांकडे पाहतही नाही. आणि एखादा वयस्कर माणूस जर त्याच्याकडे गेला तर त्याला ते आरेतुरीची भाषा बोलतो. मला तर असं वाटतं की याला तहसीलदार कोण बनवलं, याला जर सामान्य माणसाची बोलण्याची अक्कल नाही तर मग सर्वसामान्य माणूस, शेतकरी माणूस, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणारा जो माणूस आहे, ज्याच्या अडचणी सोडवण्यासाठी तो तहसीलमध्ये येत असतो आणि हा जर अरेरावीची भाषा करत असेल, एकेरी भाषेत जर वयस्कर माणसाला बोलत असेल तर पूर्ण तालुक्यातील लोक या माणसाला त्रस्त झालेलं आहे. प्रशासनाला आमची विनंती आहे की या पिल्लारेचा इथून हकालपट्टी झाली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या भविष्यामध्ये याचे परिणाम जे पडसाद उमटणाऱ्या भविष्यात त्याला जबाबदार प्रशासन राहील. आम्ही 2-4 दिवस वाट पाहतोय. त्याच्यानंतर पुढचा आंदोलनाचा पवित्रा आम्ही नक्कीच उचलणार आहे. सगळ्या म्हणजे सर्व पक्षीय तळागाळातील लोक असतील, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनाला आमचा सपोर्ट चालू आहे आणि आम्ही निश्चितच येणाऱ्या 2 दिवसामध्ये आंदोलनाचा पवित्रा दिशा ठरवणार आहोत. आज 5 वाजता आमची मीटिंग आहे सर्वपक्षीय. त्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवल्यानंतर आंदोलन कोण्या पद्धतीनं पुढे न्यायचं आहे हे आम्ही ठरवणार आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई करून आमरण उपोषणाला योग्य न्याय मिळावा. कॅमेरामॅन पवन चव्हाण के साथ महेंद्र मेढे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, मोताळा, बुलढाणा. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यात अजित पवार यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार हे आपल्या आजोबांच्या बाजूने उभे राहिले असून ते आपल्या आत्याचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी गाव भेटी सुरू केल्या आहेत. त्यांनी बारामती तालुक्यातील खांडस गावाला भेट दिली. यावेळी घोंगडी बैठक घेत मी राजकारणात नसून शरद पवार साहेबांचा नातू म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे स्पष्ट केले. जास्त करून मुलं आता बाहेर आज बुधवार त्याच्यामुळे सगळे कामाला लागले. चांगली गोष्ट आहे, सगळे कामाला गेले. दुपारी जास्त लोक येत नसतात तरी पण इतकं मोठ्या प्रमाणावर तुम्ही आला आहे आणि त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आज आपल्याला खांडसमध्ये हे मोठं गाव असल्यामुळं आपले मतदान किती 5,776 इथं 5 वॉर्ड आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता बापू जसे सांगत होते बूथ कमिटी इथं आपल्याला बनवाव्या लागतील. इथं 5 बूथ आहेत. 5 बूथ आहेत. एका बूथमध्ये आपल्याला 20 माणसं पाहिजे. त्याच्यामुळं टोटल 100 लोक आपल्याला गोळा करायचे. त्याच्यामुळं आज इथं जे कोण आहे तुम्ही पण घरी बोला, तुमचे जे कोण ओळखीचे असतील त्यांनाही सांगा. आज आपल्यासाठी एक एक माणूस महत्त्वाचा आहे आणि खांडसारखं जे मोठं गाव आहे तिथं आपल्याला जास्त गरज आहे तुमच्या सगळ्यांची. त्याच्यामुळे
इथं जर तुमचे कोण असतील घरातले किंवा तुमच्या ओळखीतले मित्र वगैरे जे आपल्याला मदत करू इच्छित आहे, तुम्ही त्यांना सांगा. ते एखाद्या वेळेस संध्याकाळी तुम्ही बसत असाल तेव्हा तुम्ही त्यांना भेटा, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की आपल्याला 100 लोक पाहिजे बूथसाठी. ती लोक इथं सगळी गोळा होतील याची मला खात्री आहे, कारण आपण पण इथं कामं भरपूर केली. माळेगाव कारखाना जवळ असल्यामुळं तो कारखाना उभा करण्यासाठी पण मोठ्या साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. माळेगाव हा मोठ्या साहेबांचा आवडता कारखाना आहे, म्हणजे साहेबांचा स्वतःचा ऊस त्या कारखान्यावर जातो. साहेब त्या कारखान्यावर सभासद नव्हते तरी तिथल्या सभासदांनी त्यांचा राजीनामा देऊन त्यांनी साहेबांना तिथं सभासद केलं. साहेब राहायला माळेगावमध्ये आहे, त्यांच्या घरातून माळेगाव तो कारखाना दिसत असतो. त्याच्यामुळं आज तिथं दुसरे लाभार्थी जरी असले तरी शेवटी साहेबांचं कारखान्यावर खरंच प्रेम आहे. तुम्हाला माहिती आहे का? जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.